बीडमधील वाल्मिक कराडशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर. वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह इतर काही जण सीसीटीव्हीत. 19 नोव्हेंबर 2024 ची घटना. बीड खंडणी आणि हत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता. सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज. गेल्या 4 दिवसांपासून सैफवर रुग्णालयात सुरू होते उपचार. सैफचा डिस्चार्ज झाल्यानंतर घरी जबाब नोंदवण्याची शक्यता. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार. गडचिरोलीसाठी स्टील प्रकल्पासाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक. राज्यात 4000 जणांना रोजगार मिळणार. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही. पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्याबाबत बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीची आज सायंकाळी बैठक. बैठकीला 3ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर बैठकीत होणार चर्चा. महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा रखडली. उद्या होणारी सुनावणी आता महिना अखेरीस होणार. 1 रुपयात मिळणारा पीक विमा बंद होण्याची शक्यता. बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस. शिफारसीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. ट्रम्प सरकारचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय. परदेशातील व्यक्ती अमेरिकेत जन्मल्यास मिळणार अमेरिकेचं नागरिकत्व रद्द. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.